नमस्कार सगळ्यांना. फेब्रुवारीचा 8वा हप्ता यायला चालू झालेला आहे 7 फेब्रुवारीपासून. बघा आज आहे 7 फेब्रुवारी, तर आजपासून पहिला टप्पा चालू होणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत सगळे हप्ते मिळाले आहेत जानेवारीपर्यंतचे, त्या सगळ्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता आता मिळायला चालू होणार आहे. आज पहिला टप्पा आहे. आज काही टप्प्यात महिलांना पैसे येतील, काही महिलांना उद्या येतील. ठीक आहे, असे टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते येऊन जातील. 15 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, लक्षात घ्या. बघा, आणि आत्ता काही महिला ज्या अपात्र ठरणार आहेत, त्यांची जी अर्ज पडताळणी जी आहे ती होणार आहे. त्या कोणत्या महिने आहेत, का अपात्र ठरणार आहे, त्यांची कारणं काय असणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, अपात्र बहिणींसाठी पण आणि पात्र बहिणींसाठी पण. तसंच ज्यांना आधीचे हप्ते नाही आले त्यांच्यासाठी पण काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, त्या पण तुम्हाला सांगणार आहे. तर ते बघत राहा, कुठे स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आपण देत असतो. बघा, ज्यांना आतापर्यंत जानेवारीपर्यंत पूर्ण हप्ते मिळालेत, बघा म्हणजे ज्यांना आधीचे हप्ते पण मिळाले आहेत आणि जानेवारीचा हप्ता पण मिळाला आहे, अशा महिलांना ह्या महिला सगळ्या पात्र आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, सध्या तरी पडताळणी चालू आहे, त्याच्यावरून अजून त्यातल्या महिला काही अपात्र ठरतीलच. पण ती कशाच्या आधारे करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या घोषणापत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. सध्या आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत. बघा, हप्त्याची तयारी झालेली आहे. बहिणींची यादी, लाडक्या बहिणींची नवीन यादी जी आहे फेब्रुवारीसाठी जी यादी असते ते तयार झालेली आहे. आता फक्त पैसे वाटप जे आहे ते राहिलेलं आहे, ते आजपासून होणार आहे. बँकांना आदेश दिलेले आहेत, त्यामुळे डीबीटीद्वारे तुम्हाला कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. तुम्हाला तुमचे SMS चेक करत राहायचे, फोनवर मेसेज कधीही येऊ शकतो तुम्हाला पैसे आल्याचा. ठीक आहे, ते करा. तसेच तुम्हाला जर कधी कधी मेसेज नाही आला तर तुम्ही बँकेत जाऊन पण चौकशी करू शकता. आता बघा, अपात्र बहिणींसाठी बघा काय आहे, अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी होणार पडताळणी. बघा, आता ज्या कुठल्या बहिणीसाठी होणार ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यांचीच नाही होणार आहे. अपात्र म्हणजे बघा कशावरनं ते निकष आहेत की ज्याच्यावरून तुमची तपासणी होईल, की तुमच्या घरी डायरेक्ट अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका येतील, तुम्हाला त्यांना सहकार्य करावं लागेल. ते तुमच्या घरोघरी येऊन पडताळणी करतात. अशा कुठल्या महिलांच्या घरी येऊन पडताळणी करा ते पण सांगणार आहे, तर बघत राहा. बघा, बऱ्याच बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या, तर कशामुळे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अर्ज पडताळणी चालू होते तेव्हा बऱ्याच सोर्सकडनं डेटा मागवला जातो, जसं की RTO कडनं, इन्कम टॅक्सकडनं, बघण्यासाठी की कुठल्या बहिणी अपात्र आहे, कुठल्या बहिणीच्या घरी 4 चाकी आहे, कुठल्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स भरतात कोण. तर जिल्हा प्रशासनाकडे 4 चाकी असलेल्या बहिणीची यादी आलेली आहे. बघा, म्हणजे आता ती सगळी माहिती जी आहे ती आलेली आहे जिल्हा प्रशासनाकडे. त्या जर ज्या बहिणीकडे 4 चाकी आहे त्यांची यादी जी आहे त्यांच्याकडे आले, त्याच बहिणींच्या घरी जाऊन चौकशी किंवा पडताळणी होणार आहे, लक्षात घ्या. सध्या पुण्यात 75,000 बहिणींकडे 4 चाकी सापडलेली आहे. म्हणजे ह्या 75,000 बहिणीच्या घरी जाऊन तपासणी करणार, त्यांना डायरेक्ट थेट अपात्र करणार आहेत तिथल्या तिथे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे जर 4 चाकी असेल, तुम्ही आता अपात्र ठरताल आणि तुम्हाला इथून पुढचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत, म्हणजे फेब्रुवारीचे पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तपासणी आता चालू आहे. काहींची झाली आहे, काहींची राहिली आहे. त्यामुळे आता पैसे तरी येतील अर्ध्या महिलांना पैसे पडताळणी झाल्यानंतरच येतील. त्यामुळे तुमच्या घरी पण 4 चाकी असेल, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमच्या आधीचे हप्ते मिळाले असतील ते ठीक आहे, ते तुमच्याकडनं काय परत वगैरे घेणार नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल की आता आम्ही अपात्र ठरलो तर आधीच्या पैशांचं काय, तर असं काही नाही आहे. तुमच्या आधीचे पैसे तुमच्याकडे तसेच राहतील, फक्त तुम्हाला इथून पुढचे जे कुठले हप्ते असतील ते तुम्हाला मिळणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ते घाबरून जाऊ नका की आधीचे पैसे कसे दंडासहित वसूल केले जातील का किंवा काय. तर नाही, तुमचे पुढचे पैसे कट होतील. तुमचं लाडक्या बहीण योजनेचं नाव जे आहे ते कट होणार आहे. तुम्हाला इथून पुढे कुठलेच पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर अपात्र ठरलात तर मात्र पैसे, तुमचं नाव कट होणार आहे. ठीक आहे, आता बघा, एकूण अर्ज 21,11,991 होते. बघा, पुण्यातील सांगते मी. त्यातले किती जणांना लाभ मिळाला, किती जणांकडे आता अपात्र ठरतील बहिणी, ते पण तुम्हाला आकडा मी सांगणार आहे. आतापर्यंत लाभ मिळालेल्यांची संख्या आहे 20,89,946. एवढ्या जणांना लाभ मिळाला. आता त्यातनं पण काही महिला काय म्हणून आपण बाद ठरतील किंवा अपात्र ठरतील, त्या महिला आहेत 75,000 महिला. बघा, असेच पुण्याची संख्या आहे. अशाच बाकीच्या जिल्ह्यात पण ही अर्जाची पडताळणी जी चालू झालेली आहे, बाकीच्या जिल्ह्यात पण घरोघरी जाऊन तपासणी होईल. त्यांचा आकडा लवकरच समोर येईल. त्यामुळे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असाल, तुमच्या जिल्ह्यात ही जी तपासणी किंवा पडताळणी ते चालू होईल. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील, लक्षात घ्या. आता ही हळूहळू प्रोसेस आहे, चालूच आहे. त्यामुळे ती प्रोसेसनुसारच तुम्हाला पैसे येतील, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही अपात्र ठरला तर तुमचे पैसे जे आहेत ते बंद होतील इथून पुढचे. तुमचं नाव डायरेक्ट योजनेत कट होणार आहे. 4 चाकी असू दे, तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असू दे, ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आहेत, किंवा तुमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी असू दे, ह्या सगळ्या बहिणींचे पैसे आत्तापासून कट होतील. कारण ह्या ज्या अपात्र बहिणी ज्या लाभ घेत आहेत त्याच्यामुळे पात्र बहिणी याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. बऱ्याच महिलांना अजून पैसे आलेले नाहीत, किंवा एक पण हप्ता नाही आला, किंवा डिसेंबरपासून हप्ते नाही मिळाले.
त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की फक्त पात्र बहिणी ज्या आहेत, खरोखर गरजू महिला ज्या त्यांनाच पैसे मिळावे यासाठी त्यांनी हे जे काय म्हणू आपण निर्णय जो घेतला आहे. त्याच्या आधी पण एका निकषावरनं अपात्र ठरवलं गेलं. तो निकष म्हणजे संजय गांधी निराधार योजना. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल संजय गांधी निराधार योजनेमध्ये पण महिलांना 1500 रुपये मिळतात. त्यामुळे एक निकष असा होता लाडक्या बहिणीचा की जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरत नाही. तरी पण बऱ्याच महिलांनी संजय गांधी योजनेचा पण लाभ घेतात आणि लाडकी बहिणीचा पण लाभ घेतात. त्याची पण पडताळणी जे झालेली आहे. तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट लॉग इन करून बघा तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकून. ते तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालं दिसेल लाडकी बहीण नाही सॉरी स्टेटस अप्रूव्ड किंवा काय असेल तुमचं आणि तिथे शेजारीच आहे संजय गांधी निराधार योजनेचा कॉलम दिसेल. तिथे येस किंवा नो असेल. ठीक आहे. तुमचं तिथं काय बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा येस किंवा नो. मी सांगतो मला येस म्हणजे काय नो म्हणजे काय. ठीक आहे. अप्रूव्ड आहे स्टेटस सगळं आहे पण तिथे येस आहे की नो आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. येस असेल तर काय नो असेल तर काय ते तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगते. कमेंट नक्की करा. आजच्या जाऊन चेक करा कारण त्याच्यावर पण तुमचं पैसे अवलंबून आहे. जर तिथं येस किंवा नो म्हणजे जे असायला हवंय ते नसेल तर मात्र तुम्हाला पैसे बंद होतील तुमचे. तुम्ही अपात्र ठरतात. तर तुम्ही मला तिथे सांगायचं येस आहे का नो आहे कमेंटमध्ये. संजय गांधी निराधार योजनेचा कॉलम आहे त्याच्या इथे येस आहे का नो आहे कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला कमेंटमध्येच आन्सर देईल की येस म्हणजे काय आहे नो म्हणजे काय आहे. ठीक आहे. येस म्हणजे अपात्र आहे का पात्र आहे नो म्हणजे काय आहे नक्की ते तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की मला कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर देईल मी. ठीक आहे. तर असं आहे ह्या दोन गोष्टीवर आता पडताळणी चालू आहे. अजून हळूहळू पुढे पडताळणी होईल आणि अशाच हळूहळू अपात्र बहिणींना योजनेतनं कट करण्यात येईल. आता बघा ज्या महिलांना आता हे राहिलं ठीक आहे अपात्र बहिणीचं. आता पात्र बहिणीचं काय ज्यांना पैसे आतापर्यंत सगळे मिळाले त्यांना फेब्रुवारीचा हप्ता 1500 मिळेल. ज्यांना जानेवारीचा हप्ता अजून मिळाला नाही त्यांचं काय बघा त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारी असे मिळून 3000 रुपये एकसाथ खात्यात पडतील. आता 4500 रुपये काही महिन्याला मिळणार ते कुठल्या महिला आहेत बघा. आतापर्यंत सगळ्यांना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळालेत पण काही महिलांना डिसेंबरपासून पैसे नाही मिळाले. ठीक आहे. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे मिळून एकसाथ तुम्हाला फेब्रुवारीमध्येच 4500 रुपये मिळणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फेब्रुवारीमध्ये सगळ्या मागचे हप्ते मिळणार आहेत. तसेच आता सिलेंडरचा हप्ता म्हणजे 830 रुपये. तुम्हाला माहिती आहे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत असतात. त्या सिलेंडरचे पैसे पण तुम्हाला आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत येऊन जातील. म्हणजे 830 रुपये. वर्षाला 3 गॅस सिलेंडर आहेत. एका गॅस सिलेंडर म्हणजे 830 रुपये. लक्षात घ्या. कारण हे जे अन्नपूर्णा योजना आहे त्या योजनेसाठी तुम्हाला कुठलाही वेगळा फॉर्म भरायचा नाहीये. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही आपोआप योजनेसाठी पात्र ठरता. फक्त एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं घरातलं गॅस कनेक्शन जे आहे ते त्याच बहिणीच्या नावावर हवं आहे. लाडक्या बहिणीच्या नावावर जी महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेते. ठीक आहे. त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचंय आणि ते करून घ्यायचे. लक्षात घ्या. हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे झाल्यावरच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्यात काही कन्फ्युजन असेल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि संजय गांधी निराधार योजनेचं पण ते मला कमेंटमध्ये सांगा. मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्की आन्सर देईल. तर धन्यवाद. कमेंट करा.